आपण पाहत आहात BCCN न्यूज। उबाळखेड ग्रामपंचायतमध्ये लाखोंचा अपहार झाल्याचा आरोप। ग्रामस्थांची चौकशीची मागणी, आठवडाभरात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा। मोताळा तालुक्यातील उबाळखेड ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक हे इतर सदस्य व गावकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार चालवत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। ग्रामपंचायतमार्फत आजपर्यंत झालेली विकास कामे आणि जमा खर्चाची माहिती मागितली असता ती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याने या कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे। या संपूर्ण कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांसह गावकऱ्यांनी आज जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे। अन्यथा आठवडाभरानंतर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे। यांनी फक्त मी वारंवार त्यांना ग्रामपंचायतीला बिल भरण्यासाठी वगैरे इत्यादी कामांसाठी मी त्यांना अर्ज वगैरे दिलेले आहेत, तरी त्यांनी आजपर्यंत फक्त 30,000 रुपयाची कलरिंग केलेली आहे आणि 30,000 रुपयाच्या कलरिंगवरती त्यांनी आजपर्यंत कित्येक बिले काढलेली आहेत आणि त्यांनी केलेला हा भ्रष्टाचार हा त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावरती चौकशी न केल्यास आम्ही आमच्या मुलांना त्या शाळेमधून काढून आणि प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवण्यास तयार राहू। यामुळे संबंधित जिल्हा परिषद शाळेचं नाव खराब होऊ नये यासाठी संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। गड ग्रामपंचायत उबाळखेड येथे 26 जानेवारी रोजी ग्रामसभा आयोजित केली होती। या ग्रामसभेमध्ये जो काही जमा खर्च झालेला आहे याची माहिती ग्रामस्थांनी मागितली होती। ही जी माहिती होती ही ग्रामस्थांना मिळालेली नाही। त्यानंतर जो काही ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयाची कामं झालेली आहे या कामाची विचारणा केली असती सरपंचांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे आपण विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या विशेष ग्रामसभेमध्ये पण सरपंचांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली। विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराला जे काही सरपंच आपले उबाळखेड नगरीचे सरपंच आहेत यांनी आम्ही त्यांना सांगितले की जसं उपस्थित तुम्ही ग्रामसभा आपण नव्याने घेऊ, त्यामध्ये ते आले नाही। ते भ्रष्टाचार केल्यामुळे ते इथं उबाळखेड ग्रामपंचायतला येऊ शकले नाही। त्यामुळे आमची हीच मागणी आहे की येत्या 12 तारखेपर्यंत त्यांनी जे काही सरपंचांनी भ्रष्टाचार केलेला आहे याची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने 12 तारखेनंतर सीओ साहेबांच्या दालनासमोर इथं उपोषणास बसू।